बारामती ह्याच्या आधी एवढं रामायण महाभारत काय करत होतो लगेच. आता विषय काय झाला माहितीये का, पाणतात्या, पूजा, राणी, भैया म्हणजे राधिका, कृष्णा, पिवळ्या ही सगळी आले तर जिंतीला. आणि हिथं येऊन आहे ना थोडा वेळ बसली इकडून तिकडून. ह्यांना मी चहा पाणी केलं. तात्या काही घरात आला नाही, बाहेरच फिरत होता इकडं तिकडं. मग आता ही आलेत म्हणल्यावरती यांच्या बरोबर मी बोलत होती ना. माझा भैया आलाय, राणी आली. राणी पहिल्यांदाच आली इकडं माझ्या घरी. इथं स्वीटी पण आहे बघा, आणि लेकरं आहे तर सगळी घरात खेळत होती त्यांच्यापाशी. तर आल्यावरती मग आता तात्या बाहेर गेलता, काय माझ्यापाशी लगेच नव्हता. आणि मी आल्यावरती लेकरांना घेतलं, बोलली, खेळवलं इकडून तिकडून. आणि तात्याला काय म्हणजे बोलले नाही, तर ती त्याच्या मनाला लागलं, तू मला बोलली का नाही, मी आलं तर माझ्याकडे बघितलं नाही, राग राग केला असं तसं म्हणून थोडस बोलायला आला. त्याच्यावरनं बोलता बोलता बोललो एकमेकाला की ते नाही का त्याने येते म्हणलायला येते एव्हा का आला. पूजावरतीच चिडतोय, मागाशी आल्यापासून पूजावरतीच चिडतोय. तिने काय केलंय र? केलं का नाही तर टाइम घालवती. किती वाजल्यात? 5 वाजल्यात. तिथं जायला अजून अर्धा तास, देवाला जायचंय, महागारी जायचं, पोराच्या परीक्षा चाल. इथं टाइमपास करते का? टाइमपास करते ती. घरात तर आलाच नाही, त्याचं तेच बाहेर तरंगतो या. आता लेकरं इतका मोठा आहे, लेकरं आहे तर लेकरांना घेतलं ना मी. काय बघितलं तू? बघितलं तिघांनी पण नाक डोळं मुरून गेलेत आतमध्ये. काय नाक डोळं मोडली? सुटीने नाक डोळं मुरडलं, तू आता बघितलंच नाही. दाजी मग तर काय बघितलं नाही तर मग नाक डोळं मोडलं का? असं कधी तर होईल का नाक डोळं मोडू? का स्वतःच्याच मनाने काय पण म्हणायचं? मला माहिती आहे कालच्या व्हिडिओ मुळे तुला राग आलाय माझा. राग नाही आला, मनाला लागले माहितीये का? काय बोललो मनाला लागायचं एवढं? काय बोललो म्हणजे सरळ तू म्हणतोय तुमची ऐपत असली तर करायचं, नाही तर कशाला करायचं दुसऱ्यांच्या जीवावर. असू द्या, माझं चुकलं. जाऊ दे, असू दे नका भांडू. कशासाठी तू बघितलं का थोडं आल्यापासून कसं करतोय या? बघा थोड्यासाठी. आता मी तर पहिल्यांदाच घरात आली, सर एवढं भांडायचं असतं होय? बाद झाली, जाऊ दे, झालं गेलं, होईल की लग्न आज ना उद्या करायचंच आहे ना. करायचंच आहे, पण असं आहे का सगळंच ह्यांच्या जीवावर सोडून दिलं या? आम्ही आहेत ना खंबीर, तू कशाला टेन्शन घेतोय आणि काळजी करतोय या? अगं खंबीरचा प्रश्नच नाही ताई. मग तू तसं का बोलतो, का म्हणतो तू तसं? काय म्हणलं? खंबीरचा प्रश्न नाही, मी चांगलं सांगितलेलं का. आणि किती किरकोळ विषय, फुटवरनं विषय होता. माझ्या मनाला वाटलं ते मानलं. फुटवरचा जाऊ दे, त्याच्यावर तू काय म्हणला? तुमची ऐपत असेल तर करायचं होतं, नाही तर नव्हतं करायचं. एखादा पैसे शब्द- आल्यावर करायचं. पण एखादा शब्द तीच कसं तू पाक सगळे आमची काढली त्याच्यात. हा? आणि नंतर ना याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला, याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता पहिला, तुम्ही बघितलाच असेल. त्यावेळेस पण सगळ्यांनी कमेंट केलं, माहितीये. त्या कमेंट वाचून मला काय वाटलं असेल, माझ्या मनाला काय वाटलं असेल. मी पेरू खाली हाणलाय ताई. खाली नाही, तू पुन्हा माझ्या पायावर आणलाय. पायावर लागला. तर तुमच्या भांडणाच्या नादात एखाद्याला लागायचं. अहो ग बसा, काय चाललंय तुमचं? काय झालंय? मी रागवाय तर पेरू खाली आणला, हिच्या पाया बसला. मी काय करू? माया भांडती एकतर. पुन्हा बघून पायावर आणलाय या. मी तुझा पाय बघितला होता का? नियम धरला होता कधी? काय तरी काय कसा बरोबर पायावरच बसला. हाणायचं तर सरळ सरळ हाण की. राहू दे. कृष्णा चल. सॉरी, बघू लागलं ना. राहू दे लय मायाचा. आता मी रागवाय तर टाकून द्यायला लागलो होतो पेरू. बघू पाय. राहू दे सर. बघू की कुठं लागलंय, दाखव की. काय नाही मोडलं, बिल्ला रक्त निघलं. दंतीला आपटला पेरू पाय. जाऊ द्या. हे चला रे पोरांनो. आधी बोलायची, मन दुखवायची, आणि परत वरनं त्याच्यावरनं हे करायचं. काय म्हणतात त्याला? मीठ दोन्ही चोळायचं. लावायचं का? मीठच वाढायचंय काय? मीठ नाही चोळायचं. काय लागा तू एक विषय तिसरीकडेच न्यायला लागली. कुठे एवढं एवढं आता तू पिरू का आणलं माझ्या पायावर? आता मी मुद्दा मानलाय, मी खाली लागा. तुला इतकी रागायची काय गरज आहे? पिरू इथं तुम्ही आणून द्यायला? एवढं एवढ्या विषयाचा पार एवढा हातभर बात करता, तुम्हाला एवढं कळत का? मी एवढूसा विषय मांडला होता फोटोचा. एवढा विषय मग मी कशामुळे
कशामुळे चालू आधी केला एक- व्हिडिओ कशामुळे चालू केलाय की तुझं सांगायला तू आल्यापासून इकडे तिकडे मी इकडे तिकडे नाही मी इकडे तिकडे नाही हिंडलो मी तुमची वाट बघते आता बोलीन मग बोलीन तुम्ही बोलणार सगळं घरात तुम्ही बोलत नाही. लागलो होतो ए, कृष्णा लेकर होती सगळी राधिका होती, रागी. मी इथं तुझ्या दारात आलो, तू माझ्या नाही बोलले माझ्या मनाला कसं वाटलं सांग बरं अरे पण नाही मला सांग वाट बरं, बघायची मी आता मला सांग दाजी आता आलं तिथं बारामतीत दारात उभा राहिलं आणि मी न बोलता घरात गेलो कसं वाटेल दाजींना जीवाला लागणार मग लागणार मग माझ्या जीवाला लागणार का नाही मग तुम्ही नाही बोलून गेल्यावरती अरे पण मी बोलणार होती कधी बोलणार होते पोरांना घेऊन घरात गेल्या मग मी तुझ्या माग माग येऊ का ताय ताय करत 5 मिनिटं तुला दम 5 मिनिटं मी पाहुणा बिव नाही का 5 मिनिटं दम काढायला काहीतरीच उगला का कसं वाटलं मला कळत बारका पोरा दूध दूध पितो का मी आता बरं असू दे, काहीतरी बस झालं तुझं. बस झालं बस करा लय झालं कशाला जाऊ दे ती देशी दुरी जायची देतो मी नाही चल ए, चला हे शंभू चल चला पोरं चला चल पोरं. रे पिऊ चल इतक्या राग आलता पायावर दांडीशी फिरू हाणला असं हाणायचं ना मग मी तुला नाही ताई मी मुदाम नाही तुला आता सांगतोय मुद्दाम नाही तू मग बरोबर पायावर कसा बसला अग ताई मी असं हाणलाय मी का असं बघून हाणला का त्यांनी पिरू बघून नाही हल्ला आपलं असंच रागात आपण चुकून लागला असू दे चला जाऊ तुला हाणेल का कधी मी लागली सांगायला हे पोरे अगं चल ना 3 वेळा तुला आता माझ्या बिनकामाचं ताव धरू नका. तू सांग तेवढं कर जरा. बस गाडीत कोण बस जा या आल्यापासून त्याच्यावरच तावतोय त्याच्यावरच चिडतोय या काय गरज आहे का ते सांगा म्हणलं जरा आले सगळी आले थोडस बोलाव त्याला तू असं का म्हणतो बाबा का करतो ही करतो तर त्याने दुसरंच चालू केलंय पटापटा कसा पटा ठेवून डोळं करून बघतो या जाऊ दे मला नाही कुठं जायचं मी चालू बारामती बारामती अहो सर मला आणलंय तुम्ही एवढ्या ह्यानी, तुम्ही नका असं करायला तुझ्या लागला. गावची यात्रा आहे आणि बाहेर बिया पडून येते यात्रेला. ह्यांच्या राड्यात आपली सुधुरी काय द्यायची नाही तर ह्यांच्या आपण दुसऱ्या कोणाला तरी लावला असतं ना सुधुरी घेऊन आपण जाऊ की पण आपण कसं जायचं जायचं का त्या काय झालं आपल्याला काय कोण नको म्हणेन काय आपण जायचं जायचं तर यात्रेला आता मी नाही म्हणलं मी नाही म्हणलं का एवढं मोठं आता काय मला बारा मी जायचं मग ए सुट्या मी नाही म्हणलं का सिद्धूर न्यायला दाजी मी नाही म्हणलं का आता मला बारामध्ये जातो आमचं आम्ही काय तुम्ही शब्दाला शब्द धरताला का लगेच उलटा पालटी मी राग राग म्हणलं बारामती ह्याच्या आधी एवढं रामायण महाभारत काय करत होतो लगेच लागला तुम्ही लगेच पॉइंटला येऊन बोलायला तुला आता रागाचा आता एकतर टेन्शन व्हायचं का आताच कृष्णाची फी 17,000 भरून आलोय तर त्याला ऍडमिशन घ्यायचं 30,000 गाडीचा हप्ता 40,000 घराचं भाडं 15,000 अरे, पैसे मग तू तुझंच बघ म्हणते ना तुझा प्रपंच कशाला दुसऱ्या ह्याला भरायचं त्याला भरायचं ह्याला द्यायचं कोणाला नको, देतोय? ती भाडी घेतली ती पण कॅन्सल कर कशाला टेन्शन घेतो या माझीच आहे का माझं चुकलं सगळ्या गोष्टी करून जातो मी काय त्या भांड्याचं आता काढायची गरज होती का माझं मी आता करतोय तू ना चौकशी पैशाचा ना. हिशोब सांगायला लागला म्हणल्यावरती पैशाचा हिशोब सांगतो ती ऍडव्हान्स भरलेलं ते पण सांगणारच होता ना अगं मी टेन्शन आहे मला कसला का तुम्ही मला बोलताला डोक्यावर पडले आणि माझ्या डोक्यामाग टेन्शन फ्रस्ट्रेशन तुला समजतं का? बरं, असू दे टेन्शन घेऊ नको स्वतःची काळजी घे स्वतःचा प्रपंच बघ आणि लय चिडचिड करत जाऊ नको थोड्या थोड्या गोष्टीवरनं बरं द्या काय ते देशी शिजवून दोरी जाऊ दे हे चले. द्या. उशीर होईल परत द्या गांधीशी पायावर हाणलं असू दे, जोड जाऊ. पाय बोटन जोड दुखायला लागलं लागलं असतं ते. लेबार पेरू असतोय पेरू काय हलका असतो का जाऊ दे नका ते वाद घालत बसू कशाला वाद घालताय आव ग चल काय ग बाबू तो ती सुद्धा वाकड दाखवतोय मला आणि ते काय पप्पाच तसा करतोय म्हणल्यावर ते तर वाकड दाखवणारच की हा का नाही दाखवणार काय असू दे जाऊ दे चला कस काय ग असेल तसं करा हा? माझ्यामुळे चाललंय ना ते असू दे आपण चांगलं तुझ्यामुळं करू नाही नका, एवढं ग टेन्शन घेऊ तुझ्यामुळं कशाला तेव्हा तुझं मम्मी पप्पा आहे तर खंबीर हा नको लय टेन्शन घ्या असू दे काय ग राधिका या. राधिका बाबू आला तुमच्यासाठीच केलंय चिनुलं छोट छोट तुम्ही आल्यावर खेळायला बसायला त्याच्यावर हा? चला आम्हाला पण जायचंय पोपळजला पण आता जावं का नाही जावं ही पंचायत झाली या येऊ का नको या की हा या की येऊ होय तुम्ही काय तुम्ही या नाही म्हणला तर माझा आई बाप आहे तर मी येणारच या हा